आज मुद्दामूनच आपल्या पॉडकास्टची एक वेगळी सुरुवात करतो. कारण मला तुम्हाला एक थेट सांगायचं आहे, की आजचा आपला व्हिडिओ कुठेच स्किप करू नका. आम्ही इतके दिवस एका अशा गोष्टीच्या शोधामध्ये होतो, जी थोडीशी वेगळी असेल, पण ती तेवढीच भयानक सुद्धा असेल. तुम्हीच विचार करा, एक 27 वर्षाचा तरुण, ज्याला एक नाही, दोन नाही, तर तब्बल 3 भूतांनी झपाटलंय. अशा वेळी त्या तरुणाची, बरं त्याच्या कुटुंबाची काय परिस्थिती झाली असेल, हेच जाणून घेण्यासाठी हा पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्कीच बघा. नमस्कार. आज आपल्या शोवरती कल्याणहून ज्योती सिंग आलेल्या आहेत. तर आज नमस्ते. आपण त्यांच्या त्यांच्या आयुष्यात जे काही भीतीदायक किस्से घडले होते, ते आज ते आपल्यासमोर सांगणार आहेत. तर कुठेच वेळ न घालवता सुरू करूया आपल्या आजच्या पहिल्या किस्स्याकडे. आम्ही कुर्ल्याचे रहिवासी. म्हणजे अच्छा. आम्ही कुर्ल्यात राहत होतो. तर माझे मामा ते गॅस डिलिव्हरी करतात ना सिलेंडर. हं, हं. हां, सिलेंडर डिलिव्हरी करायचे. तर आम्ही शाळेला यायचो, जायचो. तर घरी आमचं मामीचं घर आणि आमच्या आईचं घर असं थोडंसं डिस्टन्सवरच होतं, हं, हं. वॉकिंग डिस्टन्सवर. तर आम्ही कधी मामीच्या घरी, कधी आमच्या घरी असं शाळेतून हं, लंच ब्रेक म्हणजे ब्रेक भेटला की आम्ही पळत-पळत यायचो. तर एक दिवशी असंच आम्ही जेवायला गेलो घरी. 10:30चा ब्रेक व्हायचा शाळेमध्ये. सकाळची 7ची शाळा असायची. हं. आमचा मामा असा बसला होता. तर काय झालं, काय झालं? माहिती नाही काय झालं. आम्ही तर जेवून निघालो शाळेकडे. हं, हं. मग दुसऱ्या दिवशी असं आजी बोलते, की अ, पता नाही त्याची काल दुपारी 12 वाजता तो गॅस डिलिव्हरी करायला जात होता हं, हं. आणि काय माहिती त्यांची गाडी अशी आपली पलटी झाली. अच्छा. पलटी झाली आणि ते बेहोश झाले. त्याचे सिलेंडर सगळे गडगड करत आजूबाजूला पळाले. हं. सगळे आले पळत लोकं. सिलेंडर भरले सगळे, ठेवले बाजूला, लावली ती गाडी. "ये गाडी कैसे उलटी हो गई? गाडी कैसे उलटी हो गई?" सगळे बोलायला लागले तिकडे. हं, हं. आणि त्याला होश आला. पाणी-बिणी मारलं. थोड्या वेळाने तो होशमध्ये आला. तर त्याला बोललं, की "कुठं काही लागलंय-बिगलंय का बाबा तुला?" सगळे विचारले. हं. नाही बोलतो, "मला काही लागलं नाही." मी "बरं आहे." उठला, गाडी-बिडी भरलेली बघितलं त्याने सिलेंडर मोजले. हं. कारण ते कसं हँडओव्हर द्यायला लागतात ना बरोबर. संध्याकाळी आपलं कोणाकोणाला डिलिव्हरी केली, त्याचे पैसे ते सगळं त्यांना द्यावं लागायचं. मग मी गॅस म्हणून कुर्ल्याला आहे, तिकडे तो काम करायचा. तिकडे गेला आणि "अरे क्या हुआ सुनील? क्यों वापस आया तू?" हं. बोलते, "नहीं मेरा गाड़ी पलटी हो गया था, मैं बेहोश हो गया था। पता नहीं मेरा तबीयत ठीक नहीं लग रहा है." "ठीक है, ठीक है." उसमें गैस वाला है ना लय मानायचे कारण मेहनती होता ना ते. हं, हं. तर बोलायचे, ठीक है, जा आज के दिन आराम कर, कल आ." काय नाही मग ते घरी आला त्या त्या टायमाला दुपारी आणि असाच बसला. माझी आजी, आमची आमची कसं पंढरपूर गाव हं. सोलापूरचे, आमचं जरा बोलणं वेगळंच. तर आजी माझी आली, "अरे काय झालं रे सुन्या? कशाला असा बसला रे? कामावरनं कसा आला रे? म्हाडतोंड्या." असं म्हणजे शिव्या वगैरे द्यायला लागली. तो काहीच रिप्लाय देत नाही, काय नाही असंच बसलाय. आणि मग माझी मामी आली. मामी म्हणली, "काय झालं हो रावसाहेब? कशाला आला हो तुम्ही? काम-बीम नाही करायचं का आज?" "वहिनी, पदर पकडला माझ्या मामीचा माझ्या. हं. आणि बोलतो, "वहिनी, दरवाजा बंद करा. पडदा लावा." ते बघा ते बाहेर उभारलेत. तिघं आहेत ते बाहेर उभारलेत. मला मारतील, मला घेऊन जातील. तलवार आहे त्यांच्या तिघांच्या हातामध्ये. हं. बघा ते कसे बघतायत मला. बंद करा, दरवाजा बंद करा." माझी मामी बाहेर बघते. सगळ्यांची घरं अशा गल्ल्या पातळ असं दिसतंय. माझी मामी बोलते, "काय येडं-बेडं झालं का काय? कोण नाही बोलते. बसा गपचूप तुम्ही." मग जेवण-बिवण केलं असंच बसलेलो. त्याच्यानंतर आहे ना, खूप असा त्रास वगैरे खूप द्यायचा तो. काय बोलायचा नाही जास्त हं. म्हणजे असं हे नाही करायचा तो, पण ना असाच गपचूप बसून राहायचा. मला मारतील, मला घेऊन जातील. लपायचाच काय, पदरच काय ओढायचा, मामीचा असा लपायचाच काय आणि असा एकटक असं जमिनीकडे बघत राहायचा. अच्छा. माझी आजी येऊन विचारायची, "अरे सुनील काय रे जमिनीकडे बघत राहतो? जा जरा बाहेर, हं, हं. फिरून ये. काय माणसाला काय करू दे घरात कामं-बिमं." म्हणजे हं, हं. आजी, वहिनी आहेत घरात. आई, वहिनी आहे घरात. काय त्यांना काय कामं नसतात का? पर्सनल गोष्टी पण असतात जरा. तू बाहेर जात जा. काय उगाच बसून राहतो? हं, अशी हं. म्हणून आजी त्याला बाहेर पाठवायची. गलीच्या बाहेर जायचा ना, तरी असं उभं राहायचं. अच्छा. असं रोडकडे. सगळं येतं दादा. "ए सुनील कैसा है? सुनील कसा आहे? काय झालं?" "नाही, काय नाही. नाही, काय नाही." असं करायचं. हं.
मग आजीला कोणीतरी बोललं, की "अरे, त्याची तब्येत बरी नसेल, काहीतरी असेल तर जा दवाखान्यात न्या." माझी आजी बोलली, "हां, वाटते मला बघू." तर तिकडला दवाखाना मोठाच आहे. तर तिकडे त्याला ॲडमिट केलं माझ्या आजीने. कारण हा त्रास खूप द्यायला लागलेला. अच्छा. तर आजी म्हणली, "त्याला जाऊन तिथं फेकून येते. बघते बरा होतो का काय ते, काय तर करतील इंजेक्शन वगैरे लावतील, काहीतरी होईल." गेले आणि त्याला ॲडमिट केलं. तिथं ॲडमिट केलं तर त्याला जेव्हा बांधून ठेवलं तिकडे, म्हणजे तो ऐकत नव्हता. म्हणजे मला इथं नाही राहायचं बोलत होता तो. रात्रभर सगळ्यांना त्रास द्यायचा तिथं दवाखान्यात डॉक्टरांना वगैरे, ते वॉर्ड बॉय वगैरे असतात ना, सगळ्यांना त्रास द्यायचा. आणि जे कोणी असं बघायला-बिघायला येतात ना, असं खायला-बियला आणतात ना सगळं हं, असं, हं. एका मिनिटात सट करायचं. अच्छा. म्हणजे तो असा काही राहू नाही द्यायचा, एकदम लगेच खायचा. काही नाही राहू द्यायचा, तो खायचा. असं बसून राहायचा. आणि मग त्याला बांधलं, की हा लय पळतो इकडे-तिकडे. 3ऱ्या माळ्यावरून उडी पण मारायला ओके. बघत होता त्या हं. दिवशी. तर डॉक्टरांनी म्हणजे सांगितलं वॉर्ड बॉय लोकांना, की त्याला बांधून ठेवा. कधी काय झालं-बिलं तर घरच्या लोकांना आपल्याला उत्तर द्यावं लागेल. आजच्या दिवस बांधून ठेवा. उद्या मी बोलतो त्यांना घेऊन जा म्हणून. हं. तर दुपारी त्याला बांधून ठेवलं आणि मग त्याने त्या बेडला बांधून ठेवलेलं ना सर त्याने तो बेड उचलून तो पळायला लागला. अच्छा. आणि मग ते रश्श्यात तोडल्या त्याने आणि मग 10 जण इथून आले त्याला पकडायला. हं. तो 10 जणांना फेकला त्याने. बापरे! इकडले 10 जण इकडे, इकडले 10 जण इकडे. असं फेकलं. सगळे बोलायला लागले, "अरे बापरे!" एका नॉर्मल माणसाच्या अंगात एवढी ताकद नसते. हं. कारण जास्तीत जास्त 1-2 जण पकडल्यावर तो ढकलू शकतो. पण 10-10 जण त्याला कंट्रोल करतायत. 20 जण. हं. तरी पण तो सगळ्यांना फेकतोय आणि पळतोय. मग त्याने डॉक्टरांनी ते नोट केलं, की बोलतंय हे दवा की नहीं दुआ की ज़रूरत है शायद. तो मग ते माझ्या आजीची वाट बघत होते. त्याला बांधून ठेवलेलं. तर मग ते बोलले. माझी आजी आली. बोलते आजीला बोलला तो डॉक्टर बोलतो, आजी हे दवाईचं नाही, दुवाची गरज आहे. याला कुठेतरी दुसरीकडे न्या. इथं नाही तो ठीक होणार. तो बघा कसा करतो. अरे तो 20 माणसांना उचलून फेकतोय. माणूस नाहीये त्याच्यात तो. आता माणूस नाहीये तो वेगळंच काहीतरी आहे. तुम्ही जावा त्याला घेऊन. आमच्या इथं वॉर्ड बॉयनं त्यांना पटकलंय, लागलंय सगळ्यांना. ते डॉक्टरांना कळलं की हां. वेगळी केस. ते बोलले, "ठीक आहे." मग माझी आजी काय बोलली, की "बाबा मी एकाला बोलून ठेवलंय, कोणाला तरी सांगितलंय, तो येणार आहे उद्या. म्हणजे ते येणार आहेत उद्या. आजची रात्र त्याला राहू द्या." असे हं. बोलले. तो रात्रभर जरा राहिला. दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजता तो पळून आला. पळून आला तर आमच्या घरी, माझ्या आईच्या घरी, माझी बहीण अच्छा. त्यांची मोठी हं, बहीण हं. माझी आई. तर आमच्या घरी आला पळून आणि येऊन असं बसला. ते युनिफॉर्मवरच आला, निळावाला ते असतं ना हं, हं. हॉस्पिटलचा. त्याच्यावरच आला आणि असा बसला येऊन. माझी आजी आली. आजीला कळलं, की हा पळून आलाय. आजीने आली आणि त्याला चपलीने मारायला सुरुवात केलं, की "का तू असा पळून आला? कधी रोडवरनं कुठे गेला-बिला असता, काय हं, झालं हं. असतं, हे ते." मग हॉस्पिटल वाल्याकडे गेले तर ते बोलले, "तो 3ऱ्या माळ्यावरून उडी मारत होता. त्याला पकडून बांधून ठेवलं. तो पळून आलाय." ओके. त्याला परत बांधून ठेवलेलं, तो पळून आला. आता आम्ही ना त्याला ठेवू नाही शकणार. आ हं, आ हं. आजी त्याला घेऊन नका येऊ वापस आता. ते घाबरलेले सगळे. हं. ठीक आहे बोलले. मग आजी बोलली, "ठीक आहे." मग आमच्या आजी आहे ना, असं पहिलं ते अंबाबाईचं देवीचं ते करायची. हं. तर ते ओळखीच्या बाया होत्या त्या. त्यांना बोलतात ना ते गुरुमाता काय असतात त्या. बघतात त्या हं, अशा हं. जो गुरुमाता. गोंधळ गोंधळ जागरण हं, करतात. हं. त्या अशा खूप मोठ्या बाया त्या होत्या. 2-3 जण होत्या त्या मुंबईमध्ये राहायच्या कांजूरमार्ग कुठे. तर त्यांना ते सांगितलं आजीनी. कारण माझ्या आजीला ते हे होतं ना, परडी बोलतात ना ते ज्योत हं, असते. हं, हं. त्या आजीच्या घरात होती. कवडीची माळ वगैरे होती आजीला. ती आजी करायची. अच्छा. मग आजीनी मग सांगितलं त्यांना, की बघा असं-असं झालंय. माझं पोरगं लय कसं तरी वागायला लागलंय. तुम्ही येऊन जरा बघा. तर बोलले, "आम्ही येतो. आता जरा मी बाहेर आहे कुठेतरी, येतो हं. आम्ही. त्याला तोपर्यंत सांभाळा." मग असं एक दिवशी काय झालं, आम्ही बाहेर खेळत होतो. म्हणजे संध्याकाळची गोष्ट आहे. हं. 5-7 वाजत होते. माझ्या मामीनी आता माझी बहीण, 3 बहिणी आम्ही. माझी आई, माझा मोठा मामा आणि हा पण माझा छोटा मामा हं. आणि माझे मामी आणि त्यांचे 3 पोरं. आम्ही 3 बहिणी आणि ते 3 भाऊ. माझ्या मोठ्या मामाला 3 पोरं आणि माझ्या आईला 3 मुली आम्ही. म्हणजे अच्छा. असं हं, हं. 3-3 जणच होते आम्ही. तर मग एवढी मोठी फॅमिली. कारण आम्ही त्या टाईमाला जरा एकत्र झालो होतो. हं. तर मग माझ्या मामीने काय केली आता एवढे लोकं आहेत, पोरं हं. वगैरे आता स्वयंपाक करायचा आहे.
20 ते 25 20 ते 12 भाकऱ्या अशा 20-12 भाकऱ्या बनवून ठेवल्या. हम्म. खूप भाकऱ्या बनवल्या आणि असा एवढा मोठा भात बनवला आणि 2 किलो मटण बनवलं. हम्म. झालं जेवण-बिवण आणि तेवढ्यात लाईट गेली. लाईट गेली तर आता लाईट गेली तर अंधारात कोण जेवणार नाही ना. हम्म. मग मामी बोलली, "चला बाई," पदरनी पुसत-बिसत बोलली, "चला बाई सगळं झालंय. लाईट बी गेलीये आणि अजून वाघमारे पण आले नाहीत." माझी मामी आमच्या म्हणजे मामाला असे वाघमारे बोलायची. हम्म. अजून वाघमारे पण नाही आलेत, जरा आपण ते येईपर्यंत उभारूया बाहेर छोट्या रोडवर असं बोलायचो आम्ही. हम्म. एक छोटा रोड होता, एक मोठा रोड होता. म्हणजे तो हायवे होता तो मोठा रोड आणि छोट्या रोडवर म्हणजे असे लोकं असे ओटा-बिटा, घरं-बिरं, दुकानं-बिकानं असे होते. तिथं अच्छा. बसायचे लोकं कट्ट्यावर जाऊन. हम्म. हम्म. मग आम्ही तिथे सगळे जमा झालो. आम्ही लहान होतो. आम्ही तेव्हा खेळायला लागलो. हम्म. खेळायला लागलो. मामी पण बाहेर येऊन बसली. थोडं गप्पा-बिप्पा मारला. तेवढ्यात मोठे मामा आले कामावरून. 8, 8:30 वाजत होते. तेवढ्यात आले तर आणि लाईट आली. लाईट आली तर मग ते बोलले मामीला, की "चल कमल, मी केळी पण आणल्यात लेकरं जेवल्यानंतर खातील. हम्म. केळी आणून ठेवल्यात आणि फ्रेश-बीज होतो मी आता. चल जेवायला वाढायला." आम्ही घरी गेलो सगळे एक-एक. माझी मामी गेली टोपं खोलून बघतायत. अरे एक भाताचा शीत पण नव्हता. बापरे. आणि 18 ते 19 भाकरी माझ्या मामीने मोजून बनवलेली सगळ्या हम्म. जेवढ्यांना 2-2, 1-1 असं लागेल तेवढं. हम्म. आम्ही 12 ते 13 जण होतो सगळे. त्या भाकऱ्या गायब, ते मटण गायब, ते भात गायब आणि 2 डझन केळी आणलेली मामाने. हम्म. ते गायब. ते सोलून म्हणजे फेकलेले जे छिलके असतात ना असे ते अच्छा. हम्म. सगळं ढेर लागलेला, फेकलेला. आणि ते असं ते इथे असं थोडंसं ते सांडलं होतं मटण असं पिताना अच्छा. वाटत ते. ओके. हां. आणि असा गप्प बसलाय. पोट त्याचं मोठं दिसतंय. माझी आजी आली. मामीने असं डोक्यावर हात मारला. बोलते, "आता काय करू? कोणाला आता कसं हम्म. जेवायला वाढू सगळ्यांना? सगळे भुके असलेले पोरं. नवरा पण आलाय आता कामावरनं. कोणाला कसं वाढू आता मी? काय बनवू?" हम्म. आजी माझी मामी ना बडबड करायला लागली. हम्म. मग माझी आजी आली. बोलते, "काय झालं रे सुना? हे कोण खाल्लं सगळं?" "नाही, मी नाही खाल्लं. ते लोकांनीच खाल्लंय. त्या लोकांनीच खाल्लंय." असं बोलायला लागला. हम्म. माझ्या आजीने लगेच म्हणजे ॲक्शन घेतला. माझ्या आजीने फोन केला. मग ते गुरुमाय वगैरे ते येतात ते आले दुसऱ्या दिवशी. दुपारची गोष्ट. ते आले आणि त्यांनी त्याला बघितलं. बोलते, "सखूबाई बाहेर ये." आले बाहेर गेले आणि "काय झालंय?" "ते बघ सखू, तुझ्या पोराला काय छोटं-मोठं नाहीये. लय मोठं आहे. 3 जण आहेत बोलते. म्हणजे हम्म. नवरा-बायको आणि पोरगी 13 वर्षाची का 14 अच्छा. वर्षाची. तिघं जण आहेत बोलते. हम्म. तर लय मोठं करावं लागेल बोलते. ते कोण जे आलेले ते सांगतायत का? हां, ते जे बघायला आलेले ना, गुरुमाता. हां, तिला गुरुमाताच बोलायचे. ओके. मग ती गुरुमाय बोलायचे, तर ती बोलली असं, की आता खूप मोठं द्यावं लागेल. हम्म. आजी बोलली, "सांगा आता पोराचं काय असेल ते करायचंच आहे मला. आता हम्म. बघू काय बोला ते काय करते. मी आणते काय ते." मग खूप काय सांगितलं असं ते 21 धान्य-बिन्य काय असतात ना, त्याच्यात मोठी भाकरी बनवायला सांगितली, एवढी हम्म. मोठी जाड. मग असं काय खूप सांगितलं. उलट्या प्रकारचा कोंबडा, अंडी, हे हम्म. ते असं खूप काय असा उतारा तयार केला. आणि मग त्या टायमाला आम्ही बाहेरच फिरत होतो. कारण कसं म्हणजे मी तिथंच राहायची ना. मग हम्म. मला जास्त हे होतं, की काय झालंय मामाला काय होतंय? काय बघायचंय काय? मी बघायचीच होती. तर ते लोकं आतमध्ये त्यांचं चाललंय काहीतरी पडदा लावलाय. आम्हाला बघू देत नव्हती. माझी आजी म्हणायची, "ए पोरींनो बाहेर जावं गं, बाहेर जावं गं." अशी हम्म. करायची. त्यांचं आतमध्ये काय झालं, तेवढ्यात मी जरा गलीच्या बाहेर असं येऊन बघते दाराकडे. हम्म. तर आहे ना, त्या कोंबड्याला ना त्याने कोंबड्याने अशी मान टाकलेली. हम्म. माझ्या आजीला ते घेऊन जाताना बघितलं मी, गेली ती. आणि नंतर ना मग मी विचारलं, "आजी काय झालं गं?" "अगं," बोलते, "जसं उतरवलं ना, तर हम्म. कोंबड्याने 3 वेळा उतरवलं तर माणूस टाकली. म्हणजे जीवच गेला त्याचा." अच्छा. म्हटलं, "आजी असं कसं मेला गं?" बोलते, "हां, ते मेलं," बोलते. मग सोडून आली वाटतं ते कुठं ठेवून आली ती. हम्म. हिने बोललं होतं त्या गुरुमाईने, "ठेवून आलीस तर पाठी बघू नकोस." हम्म. आली ती. मग हा दुसऱ्या दिवशी सकाळी नॉर्मल जसा डेलीचा अंघोळ वगैरे केली, फ्रेश वगैरे झाला आणि गॅसमध्ये तो गेला कामाला. आणि नॉर्मल काम करायला लागला. आता एवढ्या दिवसांनी सतवलेला माणूस हम्म. अचानक घराच्या बाहेर फ्रेश होऊन कामाला जातोय. "अरे सुनील, क्या बात है आज काम पे? अरे काम पे?" सगळे मित्र-मित्र भेटले असे. "हां, आज कामाला. हां, आज काम पे." मग तो कामाला गेला, नॉर्मल काम-बीम करायला लागला. पण ते बोलतात ना, ते गेले नव्हते. अच्छा.
ताकद तर खूप होती त्याच्यामध्ये. तो भरलेला सिलेंडर आहे ना, असा आणि असा उचलायचा आणि असा गाडीत ठेवायचा. तर मी काय त्याला बोलायचं, "अरे सुनील, तू इंसान है क्या, क्या है? ऐसा गाड़ी 5 मिनट में भर देता है तू." हम्म. हां, असा. म्हणजे जास्त बडबड नाही करायचा तो. ठेवायचा वगैरे. मग ना काही वर्ष गेले, म्हणजे 2-1 वर्ष गेलं. मग सगळे असं त्याला त्रास व्हायचाच तो. बोलायचाच तो. "आई, ते गेले नाही गं, ते माझ्या कानात बोलतात." असं अच्छा. बोलायचा तो. ते बोलतात, "आपल्याला जायचंय, तू कधी येशील? आपल्याला जायचंय, तू कधी येशील?" असं हम्म. बोलतात ते. आता सुन्या काय रे, किती करावं? झालंय की आता काय कोण उगाच तुझं ती भास आहे बोलते. आजीला यकीनच नाही यायचं. हम्म. म्हटलं, "नाही गं आई, आई हाय ते असं." मग त्या टायमाला पण असे खूप इन्सिडेंट झाले. त्यानं जीव द्यायचा प्रयत्न केला. एकदा अच्छा. ट्रेनमधून असा प्रयत्न केला, हात तोडून घेतला त्याने. हे हात पलटी झाला त्याचा हम्म. आणि इथे ते रॉड बसवलेले. एक दिवशी मामीने बडबड केली, बोलती, "काय तुम्हाला माणुसकी नाही, माझं मंगळसूत्र विकून तुमची ऑपरेशन केलंय." त्याने डायरेक्ट हात कापला आणि बोलतो, "हे घे तुझी रॉड, हे घे तुझी रॉड." हम्म. म्हणजे त्याला ना दुखणं-बिखणं काय नाही कळायचंच नाही त्याला दुखणं-बिखणं काय. मग त्याने ती रॉड दिसेपर्यंत ते कापलं आणि रॉड ओढतोय. माझ्या मामीने डोक्याला हात लावून बसली आणि ओरडायला लागली, "नका करू तसं, नका करू." मग ते हम्म. पट्टी-बिट्टी केली. दुसऱ्या दिवशी परत कामाला गेला आणि असाच गॅस उचलून ठेवते, पट्टी हाताला. गॅसवाला बोलतोय, "क्या है तेरे हाथ को क्या हुआ है?" काय नाही. मग ते घरचं काय झालेलं लफडं माहिती पडलं. अरे बोलते, हम्म. "ये इंसान नहीं है, ये क्या पता कुछ अलग ही है." बोलता है, "ये ऐसा कैसे करता है? किसी को जरा भी लगता है तो गैस उठा नहीं पाएगा, ये पूरा रॉड बैठा है." बोलता है, "फिर भी रख रहा है गॅस उठा-उठा के." मग गेले. झालं मग कोणीतरी बोललं, की किन्नर लोकांकडून करून घ्या. असे हम्म. किन्नर लोकं आले. ते लोकांनी काय केलं, उतारा-बितारा केला आणि ते लोकं वाटतं ते घेऊन गेले ते. आणि मग माझा मोठा मामा आहे ना, त्यांच्या मागे गेला. ते बोलले, "अरे ते तर सगळं घेऊन घरात घुसले. कोंबडा बनवून खाल्ला वाटते." ते हम्म. काय त्या लोकांनी काही केलं नाही त्याचं. शेवटी मग असं थोडे दिवस गेले. पण मग ते तिकडे एक घर होतं ना, म्हणजे ज्या घरात आम्ही राहत होतो. मग माझ्या आजीने सजेशन दिलं, "आता आई तू काय कर, घर विक आणि सगळ्यांचा देऊन टाक." कारण माझी छोटी मामी जी होती ना, ती गावालाच राहायची. पंढरपूर, टाकळी हम्म. बोलतात तिकडे. तर तिथेच राहायची. कारण घर छोटं होतं ना, सगळ्यांना राहायला नाही व्हायचं. माझ्या आजी मामीचं जमायचं नाही आणि ह्याचं असं झाल्यापासून माझी मामी निघून हम्म. गेली होती. तर हा जरा बरा झाला होता म्हणून बरा झालाय म्हणून त्याला गावाला परत पाठवलं. गावाला पाठवलं, मग इकडला रूम-बीम विकला. सगळ्यांना आपले-आपले हिस्से देऊन टाकले. तिकडे चांगलं घर-बीर बांधलं मामाने. मग हा तिकडे गेला राहायला. मग सगळे बोलतात ते गेलं ते असं बोलायचे. पण त्याच्या सोबत होते ते, असं म्हणजे गेले नव्हते. हम्म. आता म्हणजे ना तो काय करायचा, तिकडे गावाला पण स्वयंपाक बनवायची ना त्याची बायको, हम्म. असं मटण, भाकरी-बिकरी असं काय, तो असा बसूनच राहायचा बघ. टक, टक लावून बघत बसायचा. 2 किलो मटण एका टायमाला लागायचं त्याला आणि 15 ते 12 भाकऱ्या तो चुरून एकसाथ खात होता आणि भात. बापरे. त्याचं जेवण म्हणजे असं होतं. मग एक दिवशी काय झालं, माझे मोठे मामा वगैरे आता खूप झालं, लय दिवस झाले, लोकं गेलेत. हम्म. सुनीलला भेटावं म्हणून माझे मोठे मामा भेटायला गेले. हम्म. तर माझे मोठे मामा गेले आणि असं ते ड्रम असतो ना लोखंडाचा, असा मोठा ड्रम असतो. हम्म. त्याच्यामध्ये सिमेंट लावून त्याचं थोडंसं हाऊजसारखं बोलतात ना, ते बनवलेलं हम्म. आणि पाणी होतं त्याच्यात. ते गाळ झाला होता, थोडंसं गढूळ पाणी होतं. माझी मामी बोलत होती, "मला पाणी भरायचंय." ते पाणी लय फेकायचंय आणि ते हलणार नाहीत. ते 2-4 माणसं लागतात त्याला. हम्म. तर 10 माणसं बी उचलली तर उचलत नाही. लय वजन आहे ते. मोठा ड्रम होता ना, एवढा एवढा मोठा होता आणि असं सिमेंट लावलेलं होतं. तर मग हा बसला होता बाहेर गपचूप आणि ह्याने ऐकलं. मग आला आतमध्ये, बोलतो, "काय झालं लता?" "नाही हो," बोलते, "ते ड्रम हलवायचा जरा बघा ना माणसं आणा," बोलते, "ते जरा पलटी करू आणि मग मला भरायचंय ते हौद भरायचंय." हम्म. "नाही सरक, मी पलटी करतो." माझ्या मोठ्या मामाने बोललं, "ए बाबा मला ते हालत नाही." कारण माझे मोठे मामा इंजिनिअर आहे. ते लोखंडाचे ते ट्रेनचे पार्ट्स वगैरे असतात ना, ते बनवायचे. ते खूप ओके. स्ट्राँग होते. हम्म. ते बोलले, "ए बाबा माझ्याकडनं ते हललं नाही ड्रम. तू कसा उचलशील?" "काय बोललास? मी नाही उचलणार." म्हणजे त्याला ना असं थोडं चॅलेंज केलं, हम्म. थोडासा असा राग दिला, तो काही करायचा. मग त्याने काय केलं, तो ड्रम असा उचलला. हम्म. माझ्या मामाने डोक्यावर हात ठेवला. असा उचलला आणि गरा-गरा फिरवला. अर्धा ड्रम भरलेला होता तसा. बापरे. असा गरा-गरा फिरवला आणि ओतला. पूर्ण असं म्हणजे एरियामध्ये बाहेर पाणी असं. दारामध्ये जसं हम्म. गावाचे अंगण असतात ना,
सगळे लोक त्याला बघत राहिले की जो 4-5 माणसांना ड्रम हालत नाही, हम्म. जो हौद बोलतात त्याला, त्याने एकट्याने उचलून पलटी केला, ते पण एवढं पाणी. अरे बापरे! काय माणूस आहे की काय आहे? माझे मामा स्वतः थोडे थक्क झाले बघून ते, की काय आहे? काय आहे? म्हणजे गोष्टच काय ही? असं कोणी उचलून फेकू नाही शकत पाणी. पण ह्याने एकट्याने उचललं आणि त्याला चॅलेंज केलं होतं ना, की तू नाही उचलू शकत. माझ्याकडनं नाही हालत, तू काय उचलशील? तर मी नाही उचलू शकत. म्हणून त्याने ते चॅलेंज स्वीकार केला आणि उचलून फेकलं पाणी. सगळे हैराण झाले. आणि मग नंतरनं काय झालं, आता ह्याला मटण लागायचं खूप. पैशाचं थोडं तंगी व्हायला लागली. माझी मामी बोलली, "काम-बिम बघा कुठं, काम नाही काय नाही, रोजचं तुम्हाला लागतंय, तर मी कुठून देणार घडी-घडी." ते गावाला कसं तलावामध्ये मच्छी-बिच्छी आणतात, ते पण असं राहायचं. त्याला खूप लागायचं नॉनव्हेज खायला. तर मग एक दिवशी काय झालं, ते गावाचे सरपंच वगैरे असतात ना, पाटील, ते तिकडे ते लोकं काम करणार होता. तो विहीर विहीर बांधायचं होतं त्या सरपंचाला आपल्या दरवाजात. त्यांच्या असे अंगण असतात ना खूप मोठे, त्याला खूप मोठी विहीर बांधायची होती. तो माणसानं बोलवणार होता तो सरपंच. तर तो बोलला, की मला कामासाठी माणसं पाहिजे. ठीक आहे. तो पण काम शोधत होता मामा जरा फिरून. बोलत होता, "मला काम कुठं भेटते का बघा हो जरा, मजुरी-बिजुरी कुठं." तर ते गावाचे कसे सरपंच माणसं फिरतीवर असतात ना आजूबाजूला. "तुला काम पाहिजे का?" "हां," बोलतो, "मला कुठं काम बघा ना कुठं असलं तर." मग त्या सरपंचाच्या माणसाने कोणी तर सांगितलं त्याला, की "बाबा हा पण काम शोधतोय, मजुरी-बिजुरी असेल तर ह्याला पण लाव. कारण उद्या तुझ्या विहीर बांधायला येणार आहेत 5-6 लोकं, तर त्याला पण घे जरा, त्याचं पण काम होईल. आपल्याच गावातला माणूस." असं बोलून. ठीक आहे. त्याने येऊन बघितलं सरपंचाच्या अंगणामध्ये, बोलतो, "मी एकटा बांधतो विहीर." असं बोलला. एकटा? हां. तो सरपंच बोलतो, "अरे बाबा, येडा का खुळा तू? ते 10 माणसं 4-5 दिवस ते काम चालणार आहे आणि तू एकटा बांधशील?" "हां," बोलतो, "बांधतो." "ठीक आहे, तू बांधून दाखव," बोलतात, "तुला जे पाहिजे ते मी देतो." सर त्याने 8 तासात विहीर बांधली. 8 तासात विहीर खोदली पूर्ण मोठी एवढी? 8 तासात विहीर बांधली. एवढे मोठे-मोठे दगडं ते आणून. सरपंच, सगळे गावचे लोकं तोंडात बोटं घालून बघायला लागले, की एकट्याने 8 तासात विहीर बांधली. सकाळी 10ला काम चालू केलं, 5-6 वाजता खतम केलं त्याने. एकटाच पळापळी करतोय. म्हणजे एवढी ताकद आली कुठून? तो नॉनस्टॉप काम करत होता. म्हणजे थांबलाच नाही तो कुठं. मी आता ही गोष्ट मला ना, विहीर बांधायची गोष्ट मला नव्हती माहिती. मी काल परवा माझ्या आईशी डिस्कस केलं. म्हटलं, "आई असं-असं आहे गं, जरा मला म्हणजे सांगायला जायचंय. काहीतरी मामाचा अजून डिटेल्स सांग ना, गावाला काय झालं केलं." तर बोलते, मग तिने हे जे माहिती आहे ते मला ते सगळं सांगितलं तिने, की तो जेवायचा, असं एकदा जेवला. हां, मला ते सगळं माहिती आहे. बोललं हॉस्पिटलमधून पळून आला, मारलं 10, 15, 20 लोकांना एकसाथ मारलं. ते सगळं माहिती आहे म्हणलं. अजून काय म्हणलं गावाचं वगैरे. तर बोलते 8 तासात विहीर बांधली त्याने. मी त्या चक्क झाली. मी तेव्हाच ऐकून मी पहिल्यांदा हे ऐकलं मी फोनवर. म्हटलं, "काय गं आई खरंच बोलते तू 8 तास?" अगं बोलते, "हां ना, मग 8 तासात विहीर बांधली." गावचे लोकं अजून मी हैराण आहे. आता जाऊन पण पंढरपूर टाकळीला जाऊन विचारलं ना, की ही विहीर कोणी बांधली? त्या माणसाचं नाव घेतील, म्हणजे माझ्या मामाचं. त्या विहिरीचा फोटो वगैरे काय आहे? फोटो वगैरे नाहीये, पण तिकडे आता ती आहे म्हणजे असं प्रत्यक्षात ती विहीर आहे तिथे. सगळं हैराण तिकडले. म्हणजे आता गावागावांमध्ये कसं बात पसरते ना, की एका माणसाने ती ही विहीर बांधली आहे, एका माणसाने ती विहीर बांधली आहे. सगळ्यांना ते माहिती पडलं. मग सगळे बोलू लागले, "माणूस नाही, तो माणूस नाही." मग ते सरपंच बोलतात, "आजपासून तू माझा माणूस." तुम्ही एकट्याने ते करून दाखवले, जे 4 जण पण मिळून 4 दिवस करणार नव्हते. तुम्ही एकट्याने ते करून दाखवलं. आता तुला जे बोलते पाहिजे. असं बोलला तर तो बोलतो, "मला काय नाही पाहिजे. मला फक्त रोजची मजुरी द्या." कारण त्याला त्याच्या खुराकीचा बंदोबस्त करायचा होता ना. म्हणलं, "मला फक्त काय नाही पाहिजे, मला काम द्या फक्त." कारण बायको बोलायची ना रोज, की "तुला जेवढं लागतंय, तुला कुठून देणार रोज एवढं हे." तो बोलला, "मला काम द्या फक्त." "ठीक आहे," बोलला. मग तो सरपंच लय मानायला म्हणजे मानायचा त्याला खूप. तो त्याच्या घरी काम-बिम करणं, येणं-जाणं. तर मग तो एकदा रडला, खूप रडला. माझी आजी आणि माझा मामा भेटायला गेलेले. खूप रडला. असं लहान बाळ कसं रडतं, असं हुंदक्या घेऊन खूप रडायला लागला. माझी आजी बोलली, "काय झालं रे सोन्या, काय झालं?" आता किती गेलं का लहान मुलगा ना जीव त्याचा.
तिचा तर ती बोलली, "काय झालं रे सोन्या?" बोलते, "आई मला लय सतवतात गं ही लोकं. रात्री झोपू देत नाहीत. नुसते कानात बडबड करत राहतात. बोलतात तू तुझ्या बरोबर अजून किती दिवस आम्हाला राहायला लागेल. हम्म. आपल्याला निघायचंय. आपली गाडी बाहेर तयार आहे. आपल्याला जायचंय. कधी येशील तू? अजून किती वेळ आम्हाला थांबायला लागेल तुझ्या बरोबर? किती वर्षापासून झालं आम्ही थांबलोय. आता तरी चल. आता तरी चल." म्हणजे तो खूप प्रयत्न करायचा जीव द्यायचा नाही का बोलली मी 3ऱ्या माळ्यावरून पण त्याने उडी मारायचा प्रयत्न केला, ट्रेनमधून पण. म्हणजे असं खूप त्याने हे केलं. पण तो खूप परेशान झाला होता त्यांच्यापासून. शेवटी एक दिवशी काय झालं, तो गेला कुठं रानामध्ये कुठं गेला फिरायला. हम्म. तिथून पळत, 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 पळत आला. असा पळत आला ना, सगळे बोलले, "काय झालं सुनील एवढा का धावत आलाय?" तर तो म्हणजे त्यांची बायको आणि असं सगळे लोकं बसलेले गावात कसं गप्पा वगैरे मारत बसतात. तो आला पळत, पळत आणि बोलतोय, "लता, लता, चल आता आपल्याला सगळ्याला मारायचंय. ते लोकं वापस आले, ते लोकं वापस आले." असं बोलायला लागला. आता ती चिडली. म्हणजे त्यांची लेकरं-बिकरं तर हम्म. बोलते, "ए मुडद्या, तूच मर ना जाऊन. आम्हाला का बोलतो मारायला? हम्म. माझी लेकरं आणि मी. जा मर बोलते तूच." अशी बोलली. तो घरात गेला लिटरली सर आणि त्याने स्वतःला असं पेटवून घेतलं. बापरे. असं रॉकेल वगैरे काय हम्म. टाकलं असेल आणि असं पेटवून घेतलं. तर पेटल्यावर माणूस कसं करतं? पळतं किंवा काय? हम्म. तो फक्त चालत आला बाहेर आणि असा उभा आहे. सगळे घाबरले त्याला बघून. पण तेव्हा घरच्यांनी त्यांना थांबवलं नाही. मग ते जसं पेटतंय ते अचानक सगळ्यांना ते जरा होईपर्यंत तो सगळे घाबरले ना. मग सगळे उठले. तोपर्यंत तो पडला खाली आणि सगळ्यांनी त्याला ते कंबल वगैरे टाकलं, थोडंसं हां. विझवलं वगैरे. पूर्ण जळाला होता तो. मग डॉक्टरांना बोलवलं. डॉक्टर बोलला, "नाही 85-90% जळलाय तो." हम्म. तो माणूस किती दिवस जिवंत राहील? 3 दिवस तो माणूस हम्म. खुर्चीवर बसून होता. असं डोळे वगैरे बंद झालेले सगळे, चिपकले हम्म. होते ना ते सगळं हम्म. मांस-बीस गळालं होतं. डोळे बंद झालेले, केस-बिस सगळं गायब. म्हणजे असं एवढं भयंकर अवस्था झालेली ना, हम्म. अक्षरशः त्याच्या स्किन गळत होती. तरी तो असा बसून होता. हम्म. माझ्या आईला फोन आला, हम्म. की सुनीलने जाळून घेतले. हम्म. तर माझी आई लगेच असं हडबडली, आता लहान भाऊ आहे म्हणली, तर निघाली भेटायला, बघायला. तर निघाली आणि पोहोचली पंढरपूरला आणि दरवाजात गेली, आतमध्ये येते. आता हा तर खुर्चीवर बसलाय. हम्म. सगळे आजूबाजूला बसलेले आहेत असं म्हणजे तो जिवंत आहे, खडाखडा बोलतोय चांगलं. त्याला असं हे असं काय नाही, बिलकुल नाही. तो बसलाय मस्त आणि आईशी असं बोलतोय सगळ्यांशी. "मला भूक लागली रे, मला केळी द्या." असं हम्म. बोलतोय. माझी आई बोलते, "अरे तुझं हे तोंड पण खुलत नाही, खाशील कसं?" तो सांगतोय हां तो. बोलतोय, "असं कर ना, ते केळी असतात ना, ते 4 पार्ट असे ओपन होतात ना." हम्म. बोलतो ना, "ते एक-एक पार्ट असं ओपन करून दे ना प्लेटमध्ये, ते मी खातो." म्हणजे असं डझनभर केळी तो असं खात होता असं आपल्या आप तो. मग माझी आई अशी गेली तर आईला बोलतोय, "बायडा, बायडा इथं नको बसू. तिथं ते सगळं बसलेत बघ ना, माझा पायच नाही सोडत. अच्छा. इथं इथं बस, इथं." असं बोलली. माझी आई बोलते, की "काय रे सुनील, कोण आहे? कोणच नाही, आम्हीच आहे सगळे." हम्म. "अरे नाही बोलतो गं बायडा, त्या लोकांनी माझं कानात बोलून मला लय परेशान केलंय. हम्म. मला झोपू नाही देत रात्रभर. मला बोलतात, चल आपल्याला जायचंय. अजून किती दिवस तुला राहायचंय? अजून किती वेळ लागणार आहे तुला आमच्याबरोबर यायला?" हे ते. आता त्याचं सगळं झालंय, जळून घेतलंय, तरी तो 3 दिवस होता. मग एक दिवशी काय झालं, 3ऱ्या दिवशी दुपारी त्याला हम्म. त्रास व्हायला लागलेला. जायचं टाईम आला हम्म. ना आता हम्म. संध्याकाळी. ते स्किन जळाली होती ना, त्याने पूर्ण असं ओढली आणि ग्लोव्हज कसे निघतात हम्म. हाताचे, तसे हड्डीचे ग्लोव्हज काढून त्याने असे ठेवले आणि पूर्ण हड्डी. बापरे. माझी आई भेटून वगैरे आली मुंबईला. म्हणजे आज राहिली, उद्या निघाली आणि परवा पोहोचली. म्हणजे 3 दिवसाचा डिफरन्स होता त्यात. मग आली तर मग जशी आली ना, तसंच त्या दुपारी माहिती पडलं, की त्याने जीव सोडला. म्हणजे पूर्ण तोंड खोललं त्याने. हम्म. त्याचं तोंड खुलत नव्हतं खायला, पण तेव्हा त्याने पूर्ण तोंड खोललं. मग माझ्या आईला म्हणजे सांगितलं तिथून कोणी, की त्याच्या तोंडातून जीव गेला. म्हणजे ते सगळ्या एंटिटीनी ते ओढून घेतलं हम्म. असेल ना, काय हम्म. ते असेल. मग ते तसेच बघत राहिले असे आणि डोळे तर उघडे नव्हते, पण असं वरती करून असं करून त्याने ते सगळं जीव सोडला. खुर्चीवर बसल्या-बसल्या. म्हणजे सर एवढं भयंकर झालंय ना ते माझ्या मामाबरोबर.
आम्हाला आता ते असं विश्वास नाही होत की असं झालं होतं. हम्म. माझ्या आजी तर वारली आता गेल्या 2025 डिसेंबरलाच गेली ती. अच्छा. तर ती खूप दुःखी व्हायची की मी माझ्या सुनीला वाचवू नाही शकले, म्हणजे असं हम्म. काय झालं नाही, काय करू हे असं. कुठेच काहीच असं हे नव्हतं काही काय? नाही झालं, म्हणजे ते लोकांनी त्याला सोडलंच नाही. तो आम्हाला भेटायला आला होता ना गावावरून. हम्म. माझं लग्न झाल्यावर तो आला होता. माझं लग्न नव्हतं झालं जेव्हा मी शाळेत जायची ना, हम्म. त्याच्या पहिलं त्याला ते लागलं होतं. त्याच्या काही दिवसात, काही गॅपमध्ये, काही वर्षांमध्ये तो गावी राहत होता. मी हम्म. बोलली ना घर विकलं आजीचं, तिथं घर-बीर बांधलं, तिथंच राहत होता. तेव्हा त्यांचं चांगलं चाललं होतं, काय असं हे नव्हतं. पण एक दिवशी तो भेटायला आला. बोलतात ना एरिया फिरून-बिरून हम्म. गेला, हम्म. सगळ्यांना भेटून गेला. मला वाटतं तेव्हा ते सोबत गेले असतील त्याच्या. म्हणजे तोपर्यंत त्याला असं काही थोडं हे नव्हतं. हम्म. म्हणजे मी असा विचार करते. मी आईला तेच म्हटलं, "आई, ते मामा तो गावावरून परत आला आपल्याला भेटायला. बघ काही वर्ष गावीच होता. तेव्हा तो चांगला होता. हम्म. तो जेव्हा आला भेटायला, तो घरी गेला, तिथे तसं ते थोडे सीन चालू झाले ते. जसं विहीर बांधली म्हण, हम्म. जसं आपलं त्याने मटण असं बनवायचं चुलीवर, तो एकटाकच बघत बसायचा. हम्म. झगडे करायचा तो. म्हणजे मामीला बोलायचा, "तू नाही खायचं, मीच खाणार सगळं." माझी मामी बोलायची, "अरे 2-3 तर पीस ठेव." म्हणजे माझ्या नवऱ्याला बोलायची, "अरे पूर्ण मी जेवण बनवते, तू खा सगळं, पण 2-3 तर पीस ठेव. एकात भाकर तर ठेव, मी जेवते." हम्म. तर नाही झोड करायचा तो, द्यायचंच ना खायला. तर मग माझी मामी त्यांचे पप्पा आहेत ना, ते जरा हम्म. पोतराज बोलतात ना, पोतराज सारखे बघायचे-बिघायचे, ते मारून घेतात. ते असं पोतराज सारखे होते ते. अच्छा. हां, तर त्यांना खूप होतं काय ते. मग त्याने त्यांना गप्प केलं होतं ते. म्हणजे काहीतरी केलं असेल, हम्म. गप्प केलेलं. मग माझी मामी असं अ, लपून वगैरे ठेवायची. तर तो खाऊन-बिऊन बाहेर निघाला ना, मग माझी मामी लपून खायची. म्हणजे तो खायला पण देत नव्हता कोणाला. हम्म. 2-2, 1-1, दीड-दीड किलो मटण एकसाथ खायचा तो. मग खूपच भयंकर प्रकार होता. खूप असं म्हणजे ना, त्याने जे केलेले आहेत ना प्रकार तिकडे कुर्ल्यामध्ये, आज सगळ्यांना माहिती आहे, की कसं ते झालेलं त्याच्याबरोबर. कोणी विश्वासही नाही करत होतं आणि एवढी ताकद आली होती ना त्याला, हम्म. की कोणी विश्वासच नव्हतं करत. आज ती विहीर बांधली आहे ना, ती माझी मामी आता कधीतरी येईल तर मी तो प्रकार विचारेल. मी बोलेल, "मामी अगर फोटो-बिटो भेटतो तर मला पाठव. हम्म. मी तुमच्याशी शेअर करेल तो फोटो." नक्कीच. तो सरपंच असा हैराण झाला. बोलतो, "पूर्ण 6-7 माणसं काम जे करू नाही शकत, तो एक दिवसात तुम्ही करून दाखवलं. बोल पट्ट्या, तू आज माझा माणूस आहे. तुला जे पाहिजे ते मी देईन. तू काय बोलशील ते मी करेल तुझ्यासाठी." त्याने काय नाही बोलला. तो बोलतो, "मला फक्त काम द्या, माझं रोजची खुराकीसाठी." त्याला 2 किलो मटण लागायचं ना डेली, त्याच्यासाठी काम बस. ही लय मोठी गोष्ट होती आमच्या हम्म. घरात. म्हणजे अविश्वसनीय गोष्ट आहे. असं ऍक्च्युली खरंच. खूप भयंकर आणि आम्ही मामाला असं बघायचो ना, हम्म. त्याच्यानंतर खूपच वेगळा झाला होता तो. म्हणजे थोडा सुधारला होता. जे ते घडी-घडी जेवायचा ना तो, हम्म. त्याचं थोडं वेट वाढलं होतं. असं म्हणजे थोडा यंग होता ना तो, म्हणजे 27-28 वर्षाचा असेल आणि असा गडी. त्याला काही झालं तरी तो असा नाही करायचा. म्हणजे तुम्ही विचार करा ना, तो हात कापून तो पट्टी काढत होता मामीला द्यायला, की तुझं मंगळसूत्र हम्म. गिरवी ठेवून ते दिलेस ना तू मला ऑपरेशनला, हम्म. धर. असं बोलून तो पट्टी काढायला लागलेला. माझी मामीने पकडला हात, बोलते, "बाबा काय करू नको, सगळं रक्तच रक्त घरामध्ये." म्हणजे तो रक्ताशी खूप खेळायचा सर. हम्म. रक्त त्याला लय आवडायचं. काय माहिती काय गोष्ट होती, रक्त त्याला लय आवडायचं. तो ना घरातून बाहेर जाताना ना, काही ना काही कापून घ्यायचा आणि पूर्ण एरियात फिरायचा. आणि तिकडे ना एक म्हणजे एक इन्सिडेंट असे होते. समजा आज बाजूचा माणूस आहे ना घराच्या बाहेर गेला कामाला हम्म. आणि तो ट्रेननी येतोय. संध्याकाळी घरी येताना त्याला रोडवर असे टिपके दिसले ना रक्ताचे, हम्म. तर तो बोलता, "आज सुनीलने वापस कुछ किया क्या?" असं बोलणार तो. म्हणजे सगळ्यांना एवढं माहिती होतं, की तो रक्ताशी खेळतो. घरामध्ये एकदा तर मी काय झालं, मी बोलले ना मी दुपारी असं जेवायला वगैरे यायचे. हम्म. त्या दिवशी मी जेवायला नाही आले 10:30ला सकाळी. मी घरी गेली, आपलं बॅग वगैरे ठेवलं, फ्रेश झाली आणि वॉकिंग डिस्टन्सवर होतं मामीचं घर. तर मी हम्म. असंच बघायला आली. कारण आजी कसं आई कामाला जायची. हम्म. आजीनेच आम्हाला लहानपणापासून खूप जीव लावून सांभाळले. तर
आजीला भेटायला गेली मी. आजी आज दिवसभर दिसली नाही म्हणून मी आजीला भेटायला गेली. "हे काय गं आजी मामाकडंच आहे का? मामा बरा आहे का?" असं म्हणून मी भेटायला गेली. हा बसला होता घरात हं. आणि असं रक्तच रक्त पडलं. एवढं रक्त आणि असं बघतोय आणि नस लटकते सर, तर नसला ओढतोय. मी "मामा!" असं ओरडलं जोरात. हं. ते, "ए वरडू नकोस" बोलते. "काय? रक्त येते फक्त." असं बोलतो. मी घाबरून बाहेर आली आणि मग माझी मोठी मामी कामावरून येतच होती रोडवरनं. म्हटलं, "मामी, मामी बघ ना ते मामाने काय केलंय बघ ना, बघ ना." मग मामीने शिव्या वगैरे दिल्या आणि तर मुंबईची घरे कशी असतात, नाले-बिले थोडे बाजूलाच असतात हं. आणि घराच्या दरवाजातून अशी फट होती असं पाणी जायचं. मामीने लगेच पाणी-बिणी टाकून असं थोडं फिरून ते हं. सगळं धुवून काढलं आणि ते रक्त सगळं नालीमध्ये पूर्ण नालीमध्ये रक्तच रक्त. मग पट्टी-बिट्टी करून आणलं त्याला. दुसऱ्या दिवशी तरी पण तो कामाला गेला नॉर्मल काम करत होता. म्हणजे तो तिसरा माळा, दुसरा माळा, चौथा माळा काही त्याला फरक नाही पडायचा. 2 सिलेंडर भरलेले असे उचलायचा आणि हं. धडा चालत जायचा. नॉर्मल चालत जायचा असं पण नाही दम लागायचा किंवा त्याला काहीच नाही व्हायचं त्याला. विचार करा त्याला दम म्हणजे काय त्याला माहितीच नव्हतं. थकवा म्हणजे काय त्याला माहितीच नव्हतं. मग ते आम्ही स्वतःच्या डोळ्याने अनुभव केले म्हणजे बघितलंय, ते अनुभव केले. आजीला आम्ही कधी-कधी मामा गेल्यावर आम्ही भेट ब ब बसायचो ना बोलत, तर हं. आम्ही त्याच्या गोष्टी बोलत बसायचो. बोलले, "हां बाबा, आपल्या घरात लय मोठा इन्सिडेंट झालाय हा. माहिती नव्हतं असं होईल म्हणून सोन्याबरोबर." अशी स्टोरी माझ्या मामाची आम्ही प्रत्यक्षात बघितली. तुम्ही जी सांगितली आता जी गोष्ट, तर खरंच ती एकदम फार पोचर होती. कारण की आतापर्यंत आपण बरेचसे किस्से ऐकतो. तुम्ही पण आपल्या शोवरती पाहिले असतील. पण जेव्हा अशा काही गोष्टी घडत असतात आणि त्यामध्ये एखाद्याचा जेव्हा जीव जातो, तेव्हा खरंच ती फार भयानक गोष्ट असते. आणि ही गोष्ट ज्यांच्यासोबत ती घडते किंवा त्या फॅमिली मेंबर्स जी ही गोष्ट अनुभवत असतात, त्यांनाच ती कळते. त्यामुळे हा खरंच प्रकार फार भयानक होता. आणि तुम्हाला आजचा आपला एपिसोड कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि ताईंसारखं जर तुम्हाला आपल्या शोवरती यायचं असेल, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला आपल्या चॅनलच्या फॉर्मची लिंक सापडेल. तुम्हाला जाऊन तो फॉर्म भरायचा आहे, जेणेकरून तुम्हाला आपल्या शोवरती येता येईल आणि ताईंप्रमाणेच तुमचे जे काही किस्से असतील, त्या इतरांपर्यंत पोहोचवता येतील. धन्यवाद.